स्वामी, आमच्या जीवनात कोणतेही संकट आलं तरी तुमच्यावर विश्वास ठेवू दे. आमच्या चुकांवर तुम्ही रागवू नका, पण आम्हाला तुमच्या सेवेत कायम जोडलं जावो. आम्ही तुमचं नाव घेऊन चालत राहू. संकटातून सावरण्यासाठी तुमचं स्मरण पुरेसं आहे. राजू नावाचा एक तरुण, वय अवघं 22, आईवडिलांचा लहानशा शेतावर गुजारण. वडील गेली 3 वर्ष आजारी, आई शेतकाम करून घर चालवत होती. राजूचं शिक्षण अर्धवट राहिलं. मोठ्या आशेने शहरात गेला कामासाठी. वाटलं कुठेतरी काहीतरी मिळेल, पण तिथंही फसवणूक झाली. एका इस्माने त्याला सिक्युरिटी गार्डचं काम देतो असं सांगितलं, पण पैसे घेऊन पसार झाला. 4 दिवस भुकेल्या अवस्थेत फुटपाथवर झोपलेला. त्या रात्री पहिल्यांदा त्याला देव आठवला, पण देव म्हणजे काय, कुणाचं नाव घ्यायचं, कुणाकडे रडायचं. 5व्या दिवशी भिकेने व्याकुळ होऊन राजू मंदिराजवळ बसला होता. डोळ्यात पाणी, ओठ सुजलेलं. शेजारील वृद्ध गृहस्थ त्याला विचारत, बाळा काही खाल्लंस का? राजू मान हलवतो. तो गृहस्थ त्याला प्रसाद देतात. 2 पोळ्या आणि थोडंसं भाजी. जेवताना राजूच्या डोळ्यात अश्रू. तो म्हातारा म्हणतो, स्वामी समर्थांचं नाव ऐकलंय का रे? राजू नखरार्थी मान हलवतो. ते म्हणतात, स्वामी समर्थ अक्कलकोटचे. भक्ताला ओळखून त्याच्या वाट्याचं सुख त्यांच्या कृपेने मिळतं, पण एक अट, त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा पाहिजे. त्या रात्री पहिल्यांदा राजूनं पायऱ्यांवर बसून मनात म्हटलं, स्वामी समर्थ तुम्ही खरंच आहात. मी काही मागणार नाही, फक्त एवढं सांगा मी कुठे जाऊ, कोणावर विश्वास ठेवू. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मंदिराच्या पायऱ्यांवर त्याला एक पुजाऱ्याची हाक ऐकू आली. अरे काम करशील का? मंदिर झाडायचं आहे, 2 वेळचं जेवण देतो. राजूचं आयुष्य तिथूनच हळूहळू बदलायला लागलं. मंदिर झाडायचं, पायऱ्या धुवायच्या, फुलं लावायची, पण त्याला वाटायचं स्वामी बघतायत. एक दिवस मंदिरात एक वृद्ध बाई आली. त्या राजूला म्हणाल्या, माझ्या मुलाला नोकरी नाही, तू स्वामींकडं नवस करशील का त्याच्यासाठी? तू सेवा करतोस, तुझं ते ऐकतात. राजू गोंधळला, पण त्यानं मनात म्हटलं, स्वामी मी काही मोठा भक्त नाही, पण हिला दिलासा मिळावा म्हणून तुमचं नाव घेतो. त्या वृद्धेच्या मुलीला 2 आठवड्यात नोकरी लागली. बाई पुन्हा येऊ लागली आणि म्हणाली, तू त्या दिवशी ज्या श्रद्धेने नवस केलास तेच कारण आहे. राजूच्या मनात विचार आला, नवस म्हणजे मागणं नाही, नवस म्हणजे जबाबदारी. त्याने स्वामींना एक वचन दिलं, स्वामी जर माझ्या वडिलांचं आयुष्य वाचवलात तर दर गुरुवारी मी तुमच्या नामस्मरणासाठी सेवा करीन, मंदिर झाडीन, दिवा लावीन, गरजूंना अन्न देईन. त्या दिवसापासून वडिलांची तब्येत थोडी थोडी सुधारू लागली. गावचा वैद्य म्हणाला, मी औषध दिली खरी, पण तुमच्या श्रद्धेची कमाल आहे. राजूनं मग पुन्हा एक नवस केला, स्वामींनो जर मला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी दिली तर तुमचं एक छोटंसं मंदिर गावात उभं करीन, जे सेवेसाठी असेल, मागण्या पुरवण्यासाठी नव्हे. या अंधारलेल्या काळात राजूनं एक शिकलेलं एक सत्य होतं, संकट नक्की येतील, पण श्रद्धा ठेवावी तर वाट सापडते. स्वामी समर्थ त्याला कुठले भेटले नाहीत, स्वप्नातही आले नाहीत, पण प्रत्येक संकटाच्या क्षणी एखादं उत्तर त्याला मिळालं, योग्य ठिकाणी, योग्य वेळी. हा एक काळ 1.5 वर्षाचा होता. त्या काळात राजूचं मन भक्तीत नक्कीच भक्त होऊन गेलं. राजू मंदिरात सेवा करत राहिला. वडिलांची तब्येत हळूहळू सुधारत होती. पण एक दिवस पुजाऱ्यांनी विचारलं, राजू तू रोज स्वामींना काहीतरी मनातल्या मनात सांगतोस ना? राजू म्हणतो, हो, पण मी मागत नाही, मी एक वचन दिलंय. पुजारी विचारतो, कसलं वचन? राजू सांगतो, स्वामींना सांगितलंय वडिलांची तब्येत सुधारली तर मी आयुष्यभर गरजूंसाठी अन्न वाटेन. पुजारी थोडा वेळ शांत राहतो आणि म्हणतो, खरंच नवस हे असंच असतं, मागणं नाही, देण्याची तयारी. तुमचं मन जर निस्वार्थ असेल तर स्वामी त्याचं फळ हमखास देतात. त्या दिवसानंतर राजूनं स्वतःहून मंदिराजवळ रोज अन्न वाटप सुरू केलं. फक्त 2 माणसांना, जे कुणी आले त्यांना. त्याच्या मनात नवशाची भावना बदलली होती. आता त्याने रोज काही मागितलं नाही, पण मनात एक प्रार्थना असावी, स्वामी माझं मन अशीच सेवा करत राहो, तुम्ही मागणं पूर्ण करा किंवा नको करा, मला तुमचं नाव देऊन चालायची शक्ती द्या. त्या भावनेने त्याचं आयुष्य बदलत गेलं. गावात लोक म्हणू लागले, हा मुलगा वेगळा आहे, याचं बोलणं शांत करणं असतं. त्या काळात त्याच्यासोबत अनेक लोक आले. एखादा रडत आला, एखादी वृद्ध बाई औषधासाठी आली. राजू म्हणायचा, स्वामींच्या पायरीवर नवस करा, पण मनात सेवा ठेवा, मग तुम्ही पहा परिणाम कसा होतो ते. एकदा एका तरुणानं विचारलं, भाऊ नवस म्हणजे देवाला डील देणं असं नाही का? जर तू ते हे केलंस तर मी हे करेन. राजू म्हणाला, तू बरोबर बोलतोयस, पण जर ती डील नसेल तर काय असेल?
ती असेल विश्वास. तू संकटात आहेस आणि तुला वाटतं की काहीही करून तू स्वतःला पुन्हा उभा करू शकतोस आणि त्या प्रयत्नाला देवाचं नाव जोडतोस. हेच नवसाचं खरं स्वरूप आहे. राजूचा नवस आता इतरांना मार्ग दाखवणारा झाला होता. राजूने मंदिरात एका दिवशी छोटा निर्णय घेतला. स्वच्छतेची जबाबदारी घेणं, रोज मंदिर झाडणं, फूल लावणं, दिवा लावणं आणि गरजूंना अन्न देणं. स्वामीच्या मूर्तीपुढे तो दिवा लावायचा आणि म्हणायचा, स्वामी, ही सेवा नवसाप्रमाणे नाही तर ऋण म्हणून आहे. हळूहळू गावातील माणसं म्हणू लागली, राजूकडे जा, मार्गदर्शन मिळेल. एक गरीब शेतकरी आला, म्हणाला, माझा मुलगा बिघडतोय, काहीतरी सांग ना. राजू म्हणाला, स्वामींना सांगा, मी रोज सकाळी 1 लोटा पाणी त्याच्या मूर्तीवर अर्पण करेन आणि संपूर्ण दिवस कोणावरही रागवणार नाही, हे नवस ठेवा. शेतकऱ्यांनी ते केलं आणि काही महिन्यात त्याचा मुलगा बदलला. तो अभ्यास करू लागला. नवस म्हणजे बदलाची सुरुवात आहे हे राजू रोज बघत होता. एकदा गावात महामारी आली. लोक तापानं त्रस्त, सहकारी हॉस्पिटल बंद, औषध मिळेनाशी, मंदिरात गर्दी झाली. राजू म्हणाला, स्वामींनो, मी काही करू शकत नाही, पण माझं शरीर, वेळ आणि मन सगळं तुमच्या सेवेसाठी अर्पण करतो. त्यांनी मंदिरात बसून दिवसभर लोकांचं सांत्वन केलं, स्वच्छ पाणी दिलं, अन्न वाटलं. गावातील काही जण म्हणू लागले, हा मुलगा हात लावताच ताप उतरत आहे. कोणी म्हणालं, चमत्कार आहे. पण राजू म्हणतो, चमत्कार नाही, श्रद्धेचा प्रभाव आहे. तुम्ही सेवेत मन गुंतवता तेव्हा स्वामी तुमचं माध्यम बनतात. राजूने जेव्हा वडिलांची तब्येत सुधारणा पाहिली तेव्हा त्यानं गावात एक छोटीसं स्वामी सेवा कुटी उघडली, जिथे रोज सकाळी 15 मिनिटाचं स्वामी नामस्मरण व्हायचं. लहान असो वा वृद्ध, सगळ्यांना तिथं यायला वाटायचं. फक्त एक नवस ठेवायचा, मी या आठवड्यात कोणाची तरी मदत करेन. त्या कुटीचा परिणाम असा झाला की गावातील भांडणं थांबू लागली. लोक सेवा करायला लागले. कोणी म्हाताऱ्याला जेवायला घ्यायचं, कोणी औषध आणून द्यायचं. राजू म्हणतो, स्वामीचा नवस पूर्ण करायचा असेल तर त्यांचं नाव घेऊन इतरांना दिलासा द्यावा लागतो. राजू आता फक्त सेवक नव्हता, तो मार्गदर्शन बनला होता. गावातले युवक त्याच्याकडे यायचे. काम, शिक्षण, प्रेमातली अडचणी, घरातील तणाव. राजू म्हणायचा, तू फक्त एक नवस ठेव, दररोज 15 मिनिटं शांतपणे बसून स्वामींचं नाव घे. तुला काय करायचंय त्याचं उत्तर तुलाच मिळेल. एका मुलीने विचारलं, भाऊ, जर मला काहीही वाटलं नाही तर? राजू म्हणाला, तरीही तुझं मन त्या 15 मिनिटात स्थिर होईल आणि स्वामींचं काम हेच असतं, आतून बदलतात हळूहळू. राजूच्या या प्रवासानं भक्तीला नवा जन्म दिला होता आणि त्याचा नवसही पूर्ण झाला होता एका मोठ्या रूपात. शेवटची प्रार्थना स्वामीकडे. स्वामी समर्थ महाराज, आम्हाला अशा नवसासाठी प्रेरणा द्या ज्यामध्ये आमच्या आयुष्याची दिशा बदलावी आणि इतरांच्या जीवनातही प्रकाश पडावा. आमचा नवस म्हणजे फक्त मागणं नसावं तर तुमच्याशी एक गहिरं नातं असावं. तुम्हाला जर ही कथा, अशा प्रकारचा नवस आवडला असेल आणि असं वागायला जर आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल. आम्ही आमच्या चॅनलवर स्वामी विचार, प्रेरणा, संदेश आणि सत्यकथा देत असतो. आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.